नमस्कार तुम्हा सर्वांना. ज्यूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी आज घेऊन आलेली आहे सकाळच्या घाई गडबडीत झटपट होणारी अशी रेसिपी. ही तुम्ही नाश्त्यामध्ये खावा किंवा कधी जेवण बनवायचं कंटाळा आलेला असेल तर ही रेसिपी बनवून खावा, तुमची मर्जी. तर त्याच्यासाठी मी घेतलेले आहे कढीपत्त्याचे 15-20 पानं, आल्याचा 1 इंचाचा तुकडा, ओलं खोबरं. हे बघा, ओलं खोबरं अवेलेबल नसेल तर तुम्ही या ठिकाणी सुकं खोबरं पण घेऊ शकता. इथे मी आलं बारीक चिरून घेत आहे, कारण आपण असं अख्खंच आलं टाकलं तर ते व्यवस्थित मिक्सरला बारीक होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला खोबऱ्याचे तुकडे आणि आल्याचे तुकडे बारीक करूनच मिक्सरमध्ये घालायचे आहे, जेणेकरून याची छान अशी पेस्ट तयार होईल. तर याच्यामध्ये आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार पुढचे पदार्थ घालू शकता. जसं की तुम्हाला आंबट आवडत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही दही ॲड करा. जर तुमच्या घरामध्ये दही अवेलेबल नसेल तर चिंच ॲड करू शकता, लिंबाचा रस ॲड करू शकता. कोणाला साखर आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही साखर ॲड करू शकता. कोणाला लसणाची टेस्ट आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये लसूण ॲड करू शकता. माझ्या कारभाऱ्यांना लसूण आवडत नाही, त्याच्यामुळे मी इथे लसूण ॲड करत नाही. तर लसणाची टेस्टसुद्धा खूप छान लागते ह्या चटणीमध्ये. तर इथे घातलेल्या आहेत हिरव्या मिरच्या. तर मिरची घातल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे मीठ. मीठ घातल्यानंतर याच्यामध्ये आवडीनुसार साखर, लिंबू किंवा चिंच किंवा दही अवेलेबल असेल तर दही असं तुम्ही घालून घ्यायचं आहे. तर ह्या गोष्टी घातल्यानंतर जसं की मी सांगितलं, तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखर घालू शकता. तुम्ही भाजलेले शेंगदाणे घालू शकता. तुम्ही अवेलेबल असतील तुमच्या घरामध्ये तर फुटाण्याची डाळ ह्याच्यामध्ये घालू शकता. तर एवढे असे जिन्नस तुम्ही सर्व घालून ही चटणी बनवून घ्यायची आहे आणि त्याला वरून जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग याची फोडणी द्यायची आहे. तर बघा, आपण इथे कोथिंबीर घातलेली आहे आणि मिक्सरला बारीक अशी पेस्ट केलेली आहे आणि फोडणी देऊन घेतलेली आहे. तर पुढील कृती आहे, आपण थंड असं पाणी घेतलेलं आहे 2 ते 3 वाट्या आणि त्याच्यामध्ये 1 ते 1.5 कप तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे. तांदळाचं पीठ मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून हे गाठी होऊ नयेत म्हणून एकसारखं 5 मिनटं ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस आपण तव्यावर घालू तर जाळी व्यवस्थित सुटेल. तर हे 5 मिनटं व्यवस्थित ढवळून घेऊन ह्याच्यातल्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत. इथे आपल्याला थंड पाण्याचाच वापर करायचा आहे याच्यामध्ये. तर बघा, पळीने असे गाठी फोडून घेतल्यानंतर व्यवस्थित 5 मिनटं ढवळून घेतल्यानंतर इथे मी तवा नॉनस्टिकचा तापत ठेवलेला होता. तर तवा तापल्यानंतर आपण इथे याच्यावरती आंबोळ्या किंवा घावण असे घालून घ्यायचे आहेत. हा नाश्ता अगदी 5 ते 7 मिनटात झटपट होतो. ज्यावेळेस आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा आलेला असतो किंवा आपल्याला घाई गडबड असते तर तुम्ही हा नाश्ता अगदी 5 ते 7 मिनटात झटपट असा बनवू शकता. आणि हा पोटभरीचा आणि हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता आहे जो सर्वांनाच आवडेल. तर बघा, आपली इथे चटणी तयार आहे. घावण किंवा आंबोळ्या म्हणा त्या तयार आहे. तर बघा, मस्त असं ताट घ्यायचं, त्याच्यावरती चटणी आणि आंबोळ्या मस्त असा ताव मारायचा. तर बघा, या खायला सगळ्यांनी आणि तुम्ही पण घरी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसं झालेलं आहे ते. आणि तुमच्या ताईचे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या ताईचा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की